हाँ हॅलो, हाँ येतो मी. हाँ हो. नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या भागात. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. आपण सगळ्यांनी चित्रपटांमध्ये बँक रॉबरी अर्थात बँकेवरचा दरोडा हा पाहिलेलाच आहे आणि आपल्या सगळ्यांच्याच मनात याबद्दलच्या वेगवेगळ्या फिल्मी संकल्पना तयारच असतात. पण प्रत्यक्षात म्हणजे खऱ्या आयुष्यामध्ये बँकेवर दरोडा असाच पडतो का? विजय जिल्हा सहकारी बँकेमध्ये एक असाच दरोडा पडला. 2 माणसं बँकेमध्ये घुसली. त्यांनी बंदुकीच्या जोरावर बँक कर्मचाऱ्यांना ओलीस धरलं. फायरिंग झालं, पैसे लुटले गेले. बँकेवर दरोडा टाकण्याचा उद्देश हा साधारणपणे बँकेतले पैसे लुटणं हाच असतो. पण या 2 माणसांचा उद्देश बँकेतले पैसे लुटणं हाच होता की अजून काही वेगळा उद्देश होता? चला पाहूया. आई, आई, उठ नाश्ता करून घे. खाऊन तुला लग्न होऊन सासरी जाताना पाहायचं होतं ग, पण माझ्या मेलीच्या आजारपणामुळे. आई, अगं रोज तेच तेच बोलून काय उपयोग आहे? ते सोड, तू औषधं वेळेवर खा. हा, खाऊन झालं की मी आलेच. अगं पण तू एकटीने किती मेहनत करशील? त्या टोणग्याला तुझ्या बँकेत नोकरीला का नाही लावून देत? नुसता हुंडारत असतो. आता लहान राहिलाय का तो? जरा बहिणीला घर चालवण्यात मदत केली तर काय बिघडेल का? कधी जबाबदार होणार आहे देवास ठाऊक. जाऊ देत नाही, त्याला नाही नोकरी करायची तर का जबरदस्ती करायची आपण? असू दे. मला ना माझ्या आजारपणापेक्षा याचंच टेन्शन असतं. आई, अगं मी कपाटात पैसे ठेवले होते, तू पाहिलेस का? नाही ग, ते तुझ्या कामचुकार भावाने चोरले असतील. अगं काहीतरीच काय बोलते. आपल्याच घरात कोणी का चोरी करेल ग? अजित, अजित, हो रे, रडू नको, मिळतील. अजित, मी कपाटात पैसे ठेवले होते, तू पाहिलेस का? तुला काय म्हणायचंय? मी चोरले पैसे? नाही अरे. नाही, तू एक काम कर, पोलिसात दे मला तुझ्या भावाने पैसे चोरले म्हणून. तसंही तुम्हाला नकोसा झालोय मी, नाही का? आई, मी येते.
अरे पण तू तिला असा दादा रुखी. सौरभ तू चल मी सोडतो. नाही नको. चल मी तुला सोडतो. सौरभ मी नाही म्हटलं ना. आणि इथे तमाशे करू नकोस. तू जा. तुझा प्रॉब्लेम काय? तू मला इग्नोर करतेस, तुला कळतंय का? मी तुला आधीच सांगितलंय मी माझ्या आईच्या इच्छेविरुद्ध नाही लग्न करू शकत. अच्छा, माझ्यासोबत मज्जा मारताना तेव्हा तुला तुझी आई नाही आठवली आणि आता लग्न करायचंय तर तू हे काय तू बोल? असं काय बोलतोय सौरभ? मी नाही लग्न करू शकत तुझ्याशी. संजना प्लीज असं बोलू नकोस प्लीज. आपण काहीतरी करू. मी येतो तुझ्या आईला भेटायला. नको प्लीज नको. माझी आई आधीच खूप आजारी आणि तू तिला भेटून तिचा त्रास अजून वाढवू नकोस आणि यापुढे मला भेटण्याचा प्रयत्न पण करू नकोस. संजना प्लीज असं करू नको. संजना ऐक माझं. संजना मला डील करणं इतका सोपा नाहीये, लक्षात ठेव. सर आता येऊ का? यस कम इन. सर मिसेस दीक्षित तुम्हाला भेटायला आल्यात. हां पाठवत्या. आणि हो त्या इथे असेपर्यंत आत कुणाला पाठवू. ओके सर. मे आय कम इन सर? हो या मिसेस दीक्षित या. हा बोला. तुम्हाला तर माहित आहे माझे पती. मला माहिती आहे तुमचे मिस्टर हार्ट अटॅकने गेले. खूप वाईट वाटलं. तुमच्या बँकेने त्यांना फॅक्टरीसाठी 50 लाखांचं कर्ज दिलं होतं पण आता ते नाहीत आणि कर्जाचा हप्ता भरायला आत्ता तरी माझ्याकडे पैसे नाही आहेत. काय मिसेस दीक्षित की मी तुमची परिस्थिती समजू शकतो पण काय आहे की बँकेचे काही नियम असतात आणि एकंदरीत कर्जाची रक्कम फार मोठी आहे आणि बँक फॅक्टरी लिलावात काढू शकते. आणि पण याचा अर्थ असा नाही की मी तुमची मदत नाही करणार. मी निश्चितच तुमची मदत करेन. हां पण काय मिसेस दीक्षित की प्रत्येक गोष्टीची काहीतरी किंमत असते. मला मान्य आहे. मॅडम चहा घेऊन घ्या, एकदम गरम आहे. मॅडम चहा गरम आहे, घेऊन घ्या पटपट. हो मॅडम, अजून किती वेळ लागेल? करतेच आहे. अहो मॅडम, मला माझं दुकान उघडायचं आहे. हे बरोबर आहे. नेक्स्ट. किती वाजले? 9:30. का? इतक्या उशिरापर्यंत कोणती बँक चालू असते? मूर्ख समजला तुम्ही मला? बँकेचं क्लोजिंग सुरू आहे आणि बँकेत मॅनेजर आहे मी, क्लर्क नाही आहे. अहो पण इतक्या लांबपर्यंत क्लोजिंग असतं का? हे काय? काय कुठे काय? हा केस कोणाचा आहे? अगं तुला माहिती आहे ना बँकेत किती कामं असतात. बँकेत महिला कर्मचारी पण आहे. एखादी तर केस उडून आलाच रे अंगावर. आणि बँकेत काय मी त्यांची केसांची लांबी मोजायला जात नसतो, कळलं? अहो पण त्यांचे केस बरे तुमच्याकडे जोडून येतात. अगं माझी गुणाची बायको. हा
किती डाऊट घेतेस माझ्यावर? मी फक्त तुझाच आहे आणि फक्त तुझाच. एक काम कर, मला ना भूक लागली, जेवायला मार. मी फ्रेश होऊन लगेच येतो. चल. हाथ ऊपर चलो, सबके हाथ ऊपर. सबके हाथ ऊपर. आणि काय करताय काय? अगर कोई हिला ना यहाँ से तो एक एक को गोली से मार दूंगा. मोबाईल डाल. चल. बोला ना एक बार मोबाईल डाल. डाल जल्दी 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 जल्दी. चल चल ए शाणे, डालना जल्दी मोबाईल. कैश क्या कैश क्या? वहाँ पे. ध्यान रख. ये कौन है अंदर? कौन है? ये पैसे काय? पैसे काय? चाबी देना, ये ठोक दूंगा मैं. जल्दी दे चाबी. हेलो, पोलीस कंट्रोल रूम. ये कौन दिखा? पुलिस को फोन लगा रही है? हाँ? चल चल. चल चल. भाई, पुलिस को फोन कर रही थी. बघा नाही, लॉक तोडा. शांत व्हा, शांत व्हा, प्लीज शांत व्हा. आवाज कमी थांबा. शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. साईडला व्हा. हे कोण? सर ते मनीष गायकवाड आमचे मॅनेजर आहे सर. आणि या ते संजय कॅशियर आहे सर. कंट्रोल रूम मध्ये जो फोन आला होता तो संजना नावानेच रजिस्टर आहे. बरं, यांच्या व्यतिरिक्त अजून? नाही सर. शिंदे, फॉरेन्सिक टीमला बोलून सगळे फिंगरप्रिंट्स कलेक्ट करा आणि या सगळ्यांच्या डिटेल्स सुद्धा घ्या. आणि तिन्ही बॉडीज पोस्टमॉर्टमला पाठवून यांच्या घरच्यांना कळवा. येस सर.
आज भर दिवसा विजय जिल्हा सहकारी बँकेवरती दरोडा पडला. शक्यता नाकारता येणार नाही. बँकेत कोणाला तरी जीव गमवावा लागला आहे, पण कोणाला? शिंदे याने इथे गार्डला मारलं, त्यानंतर आत गेला, मोबाईल कलेक्ट केले, त्यानंतर मुलीला घेऊन आला संजना, तिला बाहेर काढलं, तिला मारलं कारण तिने पोलिसांना कॉल केला. पण त्याने या मॅनेजरला का मारलं असेल? तो तर तिथे नुसतं बघत उभा होता. सर असं तर नसेल ना की या रॉबरीच्या आडून कोणाला तरी या मॅनेजरचा गेम करायचा असेल? नाही, एवढी रिस्क कोण घेणार नाही, कारण या बँकमध्ये एवढा स्टाफ आहे, इतका पब्लिक ये जा करत आहे, त्यावर हा गार्डसुद्धा आहे. नाही, मग त्यांनी मॅनेजरला 2 गोळ्या का मारल्यात? 2 मुद्दे. ही संजना, तिने पोलिसांना कॉल केलं म्हणून तिला मारलं की त्यामागे अजून काही कारण होतं? आणि दुसरा मुद्दा, हा मॅनेजर आणि संजना या दोघांचं बँक व्यतिरिक्त काही संबंध होते का? नाही साहेब, तसं काही सांगता येत नाही साहेब. शिंदे, आपल्याला हा अँगल सुद्धा शोधून काढावा लागेल. गेल्या महिन्याभराचं CCTV फुटेज कलेक्ट करा. सर आपल्याला कारण शोधून काढावं लागेल. हे गुन्हेगार इथे रॉबरी करायला आले होते की या दोघांना मारायला? सर, बँकेच्या मागच्या गेटच्या रस्त्यावर एका बाईकच्या टायरचे निशाण सापडले. सर, ते निशाण बघून असं वाटतं की गाडी आत्ताच गेली असेल. आणि सर, हे मोबाईल भरलेली पिशवी सापडली. हो साहेब, त्यात आमचेच मोबाईल जमा करून ठेवलेत साहेब. बघा, ज्यांच्या असतील त्यांना देऊन टाका. ओके सर. संजना, संजना, माझं बाळ, संजना. सर, जितक्या नोटांचे नंबर आपल्याला मिळाले ते सगळ्या दुकानदारांना कळवण्यात आले. त्यातली एक जरी नोट बाजारात आली तरी आपल्याला लगेच कळेल. गुड. बरं, त्या चोरांनी चोरी करण्यासाठी बाईक सुद्धा वापरली होती. ती बाईक कोणाची आहे ती आधी आपल्याला शोधावी लागेल. कामाला लागा. येस सर. रडू नको ग, अशी रडशील तर मग कसं होणार आहे? आता 2 वेळा चहा द्यायला जातो साहेब मी, म्हणजे एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी 4 वाजता वगैरे. किती दिवसापासून बँकेत चहा देतोस? आता साहेब वर्ष झालं. आधीच्या चहावाल्याला का बदललं या लोकांनी? अहो नाही साहेब, बदललं नाही. म्हणजे तो चालला होता तर मीच त्याच्याकडनं टपरी घेतली आणि आता मीच चालवतो. हॅलो सर. शिंदे, गार्ड चेंज झालेला आहे. हो, मी CCTV फुटेज बघतोय, त्यात असं दिसतंय की बँकेतला 2 दिवसापूर्वीचा गार्ड आणि आत्ताचा गार्ड हा चेंज झालेला आहे. त्यांचा युनिफॉर्म सुद्धा वेगळा आहे. 2 दिवसापूर्वीचा गार्ड कुठे आहे त्याला जरा शोधून काढा, चौकशी करा त्याच्याबद्दल. येस सर. घटनेच्या 2 दिवसापूर्वीच तो गार्ड जॉईन झाला होता साहेब. टेम्पररी होता तो. पण मग आधीचा गार्ड कुठे आहे? आधीच्या गार्डला आमच्या गायकवाड साहेबांनी कामावरून काढून टाकलं होतं साहेब. का काढून टाकलं होतं त्याला? त्या दिवशी जोशी काकूंचा वाढदिवस साजरा करत होतो. आत्ताच्या आता नाही इथून. मी सगळ्यांशी चांगलं वागतो, त्याचा असा गैरफायदा उचलता तुम्ही. ही असली कामं करतोस? शी, साहेब तुम्ही माझं ऐकून तरी घ्या. मला काही ऐकायचं नाही आहे तुझं. आत्ताच्या आता नाही इथून. चल. मग हे तुम्ही आम्हाला आधी का नाही सांगितलं? त्यात तसं सांगण्यासारखं काहीच नव्हतं साहेब. काशीराम निमटपणे तिथून निघून गेला होता.
बरं, तुमचे हे मॅनेजर गायकवाड हे स्वभावाने रागीट होते पहिल्यापासूनच? नाही साहेब, त्यांना एवढं चिडताना मी पहिल्यांदाच पाहिलं होतं. त्या कार्डचा नंबर आहे का? आहे साहेब, 1 मिनिट. सर फोन बंद आहे. काय नाव म्हणाल त्याचं? काशीनाथ भजे. शिंदे, सिक्युरिटी एजन्सीकडून काशीराम भजे यांच्या डिटेल्स काढा. येस सर. काय बोलले? नाही सर. देवा शपथ सांगतो साहेब, मी काहीच नाही केलं. बघा, मला साहेबांनी नोकरीवरून काढलं तसं मी गावाला निघून गेलो होतो. कुणालाही विचारा साहेब. एवढ्या वर्षाच्या नोकरीवरून तुम्हाला काढून का टाकलं? साहेब, ते काय झालं की मी साहेबांचे काही व्हिडिओ काढले, ते त्यांना कळलं म्हणून. या वयात हे असले धंदे करता तुम्ही? मुलांची लग्न झाली आहेत ना तुमच्या? तर मॅनेजरला ब्लॅकमेल करायचं होतं? हा, गायकवाडांकडून पैसे उकळायचे होते तुम्हाला? अहो नाही साहेब, असं काहीच माझ्या मनात सुद्धा आलं नाही साहेब. बघा, नाही साहेब, मी सांगतो तुम्हाला. बघा, मला त्यांच्या मिसेसनेच मला हे सगळं करायला लावलं साहेब. या बँक रॉबरी केसला एक वेगळंच वळण मिळालं. पोलिसांना या दरोड्यामागे काही वेगळाच उद्देश असल्याची शंका यायला लागली. कदाचित काशीराम स्वतःचा बचाव करण्यासाठी खोटं बोलत होता. स्वतःच्या अपमानाचा बदला घेण्यासाठीच त्याने हा दरोडा घडून आणला असावा. पण जर त्याचं म्हणणं खरं निघालं तर गायकवाडची बायको, जिला आपल्या नवऱ्याच्या या असल्या उद्योगांबद्दल कल्पना होती, आणि मिसेस दीक्षित, जिच्या अगतिकतेचा गैरफायदा गायकवाड घेत होता, यांच्यापैकीच कोणीतरी हा प्लॅन केला असेल तर? शंकेची सुई या तिघांकडे वळली. पोलिसांनी या तिघांचा तपास करायला सुरुवात केली. ते कोणाकोणाला भेटत होते, कोणाच्या संपर्कात होते, त्यांचेही कॉल रेकॉर्ड्स पोलिसांनी काढले. मिसेस गायकवाड, असं रडून प्रश्न सुटणार नाहीत. रडू येणार नाही का? नवरा मेलाय माझा. येऊ नये, कारण त्याला तुम्हीच मारलं. साहेब, काय बोलता तुम्ही? अहो, मी का मारेल त्यांना? कारण तुमचे मिस्टर गायकवाड यांचं अफेअर सुरू होतं. ते तुम्हाला कळलं म्हणून तुम्ही पिंट्या नावाच्या गुंडाला कॉन्टॅक्ट केलात. आमच्याकडे कॉल रेकॉर्ड सुद्धा आहेत. बघा ते. काय रे, यांना ओळखतोस? नाही साहेब. गायकवाडांना मारण्याची सुपारी तुला कोणी दिली होती? त्यांच्या बायकोन. हां, पण बोलणं फोनवरच झालं होतं. याच त्या मिसेस गायकवाड यांनी तुला सुपारी दिली आणि तू त्यांचं मर्डर केलंस? नाही साहेब, सुपारी फक्त धमकी देण्याची होती. आपण त्यांना मारलं नाही साहेब. खोटं बोलू नको. ज्यावेळी बँकेत रॉबरी झाली ना, तेव्हा दुपारी 3-3:30 वाजता तुझ्या मोबाईलचं लोकेशन बँकेजवळ दाखवत होता. साहेब, मी धमकी द्यायला गेलो होतो, पण तेवढ्यातच गोळीबार झाला आणि तिथूनच माघारी परतलो. आई, तू वेळेवर गोळी खात जा ना, असं नको करूस. धर. माझ्यामुळे लग्न मोडलंस, माहित आहे मला. आई, तू इतकी वर्ष आमच्या सुखासाठी झटलीस ना, बघ आम्ही तुझ्यासाठी इतके पण कष्ट नाही घ्यायचे का? अगं पण बाळा, हे घे. काय आहे? संजनाच्या इन्शुरन्सचे पेपर आहेत. तू नॉमिनी आहेस. 10-12 लाख रुपये तरी मिळतील अंदाजे. घे, सही कर. माझ्या मुलीच्या मरणाचे पैसे नको आहेत मला. घे.
डोकं फिरलाय का तुझा? संजनाचा पगार येणार नाही आता. खाणार काय, जगणार कशी? आणि तुझ्या गोळ्यांचा खर्च माहितीये ना किती आहे? सही कर. चल सही कर म्हटलं ना. चल. हेलो. हाँ भाई सुनो, मैंने तुमको पूरा इन्फॉर्मेशन दिया था, ठीक है? लेकिन अभी तक मेरे को मेरा पूरा पैसा नहीं मिला है. नहीं नहीं, सुनो सुनो, कल तक मेरा पूरा पैसा मिल जाना चाहिए, ठीक है? नहीं तो सर, बँकेबाहेर चक्रा मारणाऱ्या मुलाला चहावाल्या रमेशनी बऱ्याचदा पाहिलं होतं. त्याने वर्णन केल्याप्रमाणे स्केच आर्टिस्टने स्केच बनवायला घेतले. थोड्याच वेळात आपल्याला मिळेल. गुड. बरं, ते स्केच बँकमध्ये सगळ्यांना दाखवा. कोणी ओळखतंय का बघा त्याला. ते स्केच संजना आणि मिसेस गायकवाड यांच्या घरी सुद्धा दाखवा. त्याची ओळख पडणं खूप गरजेचं आहे. येस सर. हो सर, हा तर संजनाचा बॉयफ्रेंड आहे सौरभ. नक्की? हो सर, संजनाचं आणि सौरभचं अफेअर होतं. तिच्या आईला ते मान्य नव्हतं. तिच्या आईने तिच्यासाठी ऍक्च्युली दुसरा मुलगा पाहिला होता, पण संजनाला त्या मुलाशी लग्न करायचं नव्हतं. नंतर तिची आई आजारी पडली आणि मग संजनाने लग्नाचा विषयच सोडून दिला. तिने या सगळ्या गोष्टी सौरभला क्लिअर पण केल्या होत्या, पण तरीही सौरभ तिचा पाठलाग करायचा. तो तिला भेटायला बँकेत यायचा? हो सर, तो बँकेत यायचा. त्यांचं एकदा भांडण पण झालं होतं, पण ते बँकेच्या बाहेर झालं होतं. संजना, मला उशीर होतोय, बाजूला हो. संजना आता बास. आज मी तुझं काही एक ऐकणार नाहीये. मी तुला ह्या आधी पण सांगितलंय ना, प्लीज माझ्या वाट्याला जाऊ नकोस. संजना, मला आज आपल्या लग्नाचं फायनल करायचंय, म्हणजे करायचंच आहे. हात सोड माझा. नाही सोडणार. हात सोड म्हटलं ना मी. त्या सौरभचा पत्ता माहिती आहे का तुम्हाला? नाही सर. नाही, तो या बँकेचा कस्टमर होता ना? हो. मग त्याच्या डिटेल्स बँकेत असतील? हो सर, या मी दाखवतो. हो सर, संजनावर माझा राग होता, पण त्याहून जास्त प्रेम होतं. अहो साहेब, मला तिच्यासोबत आयुष्य घालवायचं होतं. मी तिला का मारेन? आणि कितीही राग असला तरी मला एक गोष्ट चांगलीच माहिती होती की ती मला फक्त आणि फक्त तिच्या आईमुळे नकार देत होती. आणि आमच्या दोघांच्या भांडणाचं कारण वेगळंच होतं साहेब. काय होतं? साहेब, ती त्या मॅनेजरच्या जरा जास्त जवळ जात होती आणि मला तेच बघवत नव्हतं. संजना, संजना प्लीज. तू इथे काय करतो? संजना प्लीज, माझं ऐक ना. तू संजना जा आधी, मी म्हटलं ना तुला. संजना तू प्लीज. जा. संजना, हा सर. एनी प्रॉब्लेम? नो सर, नॉट एट ऑल. ओके. बरं, घरी कशी जाशील? म्हणजे उशीर झालाय ना म्हणून विचार. मी जाईन ना, रिक्षाने जाईन. अरे नाही, ऑटोने जाणं सेफ नाही ना, रात्रीची वेळ आहे. मी तुला सोडून देतो. आणि काय आहे की माझ्याबरोबर आलीस ना, पुष्कळ फायदा होईल तुझा. प्लीज हॅव अ सीट. अगं ऐक ना, तिथे कुठे? फ्रंट सीट. सर, सौरभकडे गायकवाडला मारण्याचा मोटिव्ह होता, पण त्याने हे सगळं बँकेत का केलं असेल? आपल्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी, हे दाखवण्यासाठी की रॉबरीमध्ये यांचा मृत्यू झालाय. आता फुकट मिळालेला पैसा कोणाला नको असतो. तरी शिंदे, मी अजून कन्व्हिन्स नाही आहे. म्हणजे या केसमध्ये अजून काहीतरी आहे. म्हणजे ते दिसतंय पण आपल्या हाती लागत नाही. सर, तुम्ही बोलल्याप्रमाणे ती बाईक चोरीची निघाली. किरण श्रीवास्तव या नावाने ती रजिस्टर आहे सर. चोरीच्या 3 दिवस अगोदर ती प्रतापनगर इथून चोरीला गेली होती. ती अजून सापडलेली नाही. एक्सक्यूज मी सर. हॅलो. ओके सर, संजनाचा भाऊ अजित, याबद्दल एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मिळाली.
काय झालं साहेब? बँक का लुटलीस? मी बँक नाही लुटली साहेब. पळालास का मग? ते साहेब, बेटिंग करायची सवय आहे ना तुला? हो साहेब. खंडणी गोळा करणाऱ्या, ब्लॅक मार्केटिंग करणाऱ्या लोकांशी तू कॉन्टॅक्टमध्ये आहेस. गेल्या काही दिवस तू भवानी नावाच्या हिस्ट्री शीटर सोबत सुद्धा कॉन्टॅक्टमध्ये आहेस. हो सर आहे साहेब, पण माझी फक्त नावापुरती ओळख आहे सर, असा काही जास्त संबंध नाही. बँक रॉबरी झाली त्याच्या दुसऱ्याच दिवशी तुझ्या अकाउंटमध्ये मोठी रक्कम जमा झालेली आहे. हो साहेब, पण त्याचा बँक रॉबरीशी काहीच संबंध नाही आहे सर, खरं सांगतो. कर्ज झालं होतं माझ्यावर खूप साहेब, आणि बेटिंग मध्ये खूप पैसे हरलो होतो साहेब. सर ते पैसे त्यांना परत नसतं केलं साहेब तर त्यांनी मला जिवंत नसतं सोडलं साहेब, मारून टाकलं असतं साहेब, खरं सांगतोय. मी त्यासाठीच संजनाकडे पैसे मागितले होते पण दिले नाही साहेब मला. आणि ती सुद्धा तेव्हा टेन्शनमध्ये होती कारण तिच्या हातून बँकेमध्ये 1 लाख रुपयांचा घोळ झाला होता. हिसाब लागत नव्हता त्या पैशांचा. मला सगळं खोटं वाटत होतं साहेब, हे संजनाला पैसे द्यायचे नाही होते म्हणून ती खोटं बोलते असं वाटत होतं मला. पण त्या रात्री मी जेव्हा तुला जाणवलं की तुझी बहीण संजना तुझी मदत करू शकत नाही, त्यात तिचा बॉस तिच्या मजबुरीचा फायदा उचलतोय, तू प्लॅन आखलास डबल गेम करायचा, खरं तर ट्रिपल गेम. म्हणजे पैसे मिळवायचे, तिच्या बॉसला मारायचं म्हणजे त्या मॅनेजर गायकवाडला, आणि तुझ्या बहिणीला वाटेतून दूर करायचं. कारण जर का तिला हे कळलं की हे सगळं तू घडवून आणलंयस तर तिने तुला आमच्या ताब्यात दिलं असतं, बरोबर? नाही साहेब, नाही, हे खरंच सांगतोय मी, हे असलं काहीच केलं नाही साहेब, देवा शपथ सांगतो मी असं काही केलं नाही. हे बघा, मला पैशांची गरज होती पण त्यासाठी मी कोणाचा जीव नाही घेऊ शकत साहेब, मी खरं सांगतोय. एकदा गुन्हा घडला की पोलिसांच्या संशयाच्या जाळ्यामध्ये सगळेच लोक येतात, अगदी मृत व्यक्ती सुद्धा. पोलिसांनी संजना आणि गायकवाड यांचे कॉल रेकॉर्ड्स काढले पण त्यामध्ये त्यांना काहीही संशयास्पद आढळलं नाही. अजितच्या कॉन्टॅक्ट मधल्या सगळ्यांना ट्रेस करणं, त्यांना पकडणं, त्यांची चौकशी करणं आणि त्यांच्याकडून खरं काढून घेणं हे खरं तर अत्यंत जिकिरीचं, मेहनतीचं काम होतं. पण पोलीस ते न थकता आणि इमानदारीनं करत होते. त्याचबरोबर इतर शक्यताही तपासून पाहिल्या जात होत्या. पोलिसांकडे कोणाही विरुद्ध मजबूत पुरावा नव्हता. यामध्ये अनेक महिने गेले. ही केस सॉल्व्ह होतीये की नाही असं वाटत असतानाच अचानक एक दिवस, सर, एका बँकेमध्ये चोरी गेलेल्या नोटा डिपॉझिट करण्यात आल्या. ज्या माणसाने या डिपॉझिट केल्या त्यात घेऊन आलो. तुमच्या करंट अकाउंटमध्ये ज्या नोटा डिपॉझिट झाल्यात त्या सगळ्या चोरीच्या आहेत. कोणी दिल्या होत्या त्या? हो सर, कुठल्या तरी कस्टमरने मला दिल्या होत्या, त्या मी डिपॉझिट करायला बँकेत गेलो होतो. कसलं दुकान आहे तुमचं? ज्वेलरी शॉप. बरं, त्या नोटा कोणी दिल्या होत्या हे आठवतं का? दिवसभरात 51 कस्टमर येतात सर. आता कसं माहिती मला कोणी दिल्या? तुमच्या दुकानाचं CCTV फुटेज बघायचं आहे. सर CCTV आहे पण तो अंडर मेंटेनन्स आहे. ज्वेलरीचं दुकान आहे ना तुमचं, मग CCTV बंद ठेवता तुम्ही? बघा यांच्या डिटेल्स लिहून घ्या. या तुम्ही. शिंदे, यांच्या दुकानावर जेवढे CCTV असतील त्याचं फुटेज घेऊन या. त्यात आपल्याला दिसेल की याच्या दुकानात कोण आलं होतं आणि कोण गेलं होतं ते. आणि जोपर्यंत त्या नोटा कोणी दिल्यात हे कळत नाही तोपर्यंत याच्यावर सुद्धा लक्ष ठेवा. येस सर.
गुन्हा करणारा एक तरी चूक करतो. नाही साहेब, गुन्हेगार नसलेला माणूस जेव्हा गुन्हा करतो ना तेव्हा तो चूक करतो, पण निर्ढावलेला या गायकवाड सारखा माणूस जेव्हा चूक करतो तेव्हा तो उजळ माथ्याने फिरतो, त्याला प्रमोशन मिळतं. मॅनेजर गायकवाड, त्याने तुझं काय बिघडवलं होतं? माझं नाही साहेब, माझ्या वडिलांचं. म्हणजे माझे वडील याच बँकेत होते. या गायकवाडने एक फ्रॉड केला आणि त्याच्यात माझ्या वडिलांना फसवलं साहेब. हे सगळं सहन झालं नाही म्हणून माझे वडील गेले. केस काय होती? माझे वडील याच बँकेत मॅनेजर होते आणि तेव्हा हा गायकवाड तिथे लोन डिपार्टमेंटला होता. गायकवाड सर. सगळं नीट चेक केलंय ना? तुझ्या भरोशा लोन पास करतोय. नाही नाही सर, काळजी करू नका. जेन्युइन पार्टी आहे. मी स्वतः खात्री करून घेतली सर. ठीक आहे, थँक्यू सर. तुमचं कुठेही होत नसलेलं लोन मी पास केलंय. आता माझे 5 लाख कधी देणार? तेव्हा मला संदर्भ लागतच नव्हता साहेब, पण जेव्हा माझ्या वडिलांना पात्र नसलेल्या कंपनीला लोन देण्याबाबत फसवण्यात आलं तेव्हा मला तो दिवस आठवला साहेब. तेव्हा त्या गायकवाडने हात वर करून दिले होते. माझे वडील खरंच खूप इमानदार होते साहेब, पण साहेब ते त्यांची इमानदारी सिद्ध करू शकले नाही. त्यांची नोकरी गेली, इज्जत गेली. बँकेने त्यांची रक्कम गोळा करण्यासाठी त्यांचे सगळे ड्यू थांबवून टाकले. एवढंच नाही तर बहिणीच्या लग्नासाठी जी FD गोळा केली होती ती सुद्धा बँकेने जप्त करून टाकली. माझे वडील हा सगळा धक्का सहन करू शकले नाही म्हणून त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते गेले साहेब. आणि तेव्हाच ठरवलं की आता या सगळ्याचा बदला घ्यायचा. बँकेतल्या चहावाल्याला मी बाबांमुळे ओळखत होतो. त्याच्याकडनं टपरी चालवायला घेतली आणि गेल्या वर्षभरापासून हा सगळा प्लॅन करत होतो. गार्डने विरोध केला म्हणून त्याला मारलं, पण संजना तिने काय केलं होतं? साहेब, कदाचित तुम्ही येणार हे माहिती पडल्यानंतर माझे माणसं घाबरले आणि संजना मॅडमला मारून टाकलं साहेब. ती एक साल आयुष्यभर मला राहील साहेब, पण मला गायकवाडला मारायचं होतं आणि मी त्याचा बदला घेतला. माणसाचं आयुष्य कुठून कुठे जाईल काही सांगता येत नाही. काही माणसं स्वार्थासाठी निरपराध लोकांचा बळी घेतात, पण हे करताना त्यांच्या लक्षात येत नाही की त्या एका व्यक्तीबरोबर ते त्याचं संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त करतायत. अशाच एका कुटुंबामधून रमेश सारखा एखादा गुन्हेगार निर्माण होतो. स्वतःवर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करतो. हे कितपत बरोबर आहे? आणि ही गायकवाड सारखी स्वार्थी माणसं, कुठून येतो एवढा स्वार्थ? पैशाचा, विलासाचा एवढा हव्यास या माणसांना माणूस म्हणून घेण्याचा तरी खरंच अधिकार आहे का? आजच्या भागात मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन गुन्ह्यासह पुढील भागात. पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.